नमस्कार मित्रांनो, आता बघू शकता की मी हे 3 सप्लिमेंट इकडे तुम्हाला दाखवलेत. तर हे सप्लिमेंट काही नेसेसरी नाहीत, पण जर तुम्ही ॲडव्हान्स लिफ्टर असाल तर तुम्हाला मस्ट आहेत. कारण की एल-सिट्रुलिन, एल-ग्लुटामिन, बीटा ॲलिनिन आणि प्रोटीन आणि क्रिएटिन. तर ह्यातला सर्वात इम्पॉर्टंट आहे क्रिएटिन. म्हणजे ह्याने तुमची स्ट्रेंथ खूप छान वाढेल. त्याने तुम्ही हेवी लिफ्ट करू शकता आणि ह्याने तुमची जी बॉडीचे जे टिश्यू आहेत ते वॉटर होल्ड करते. तर तुमच्या टिश्यूमध्ये जेवढं वॉटर होल्ड होईल तेवढं तिथे न्यूट्रिशन सप्लाय होईल आणि जेवढं न्यूट्रिशन सप्लाय होईल तेवढी तुमची रिकव्हरी फास्ट होईल आणि तिथून तुम्ही मसल बिल्ड करू शकता. एका प्रकारे म्हणजे क्रिएटिन हा म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट सप्लिमेंट आहे. कारण की जो आपण नॅचरल डाएट घेतो ना, ते आपल्याला याच्यात भेटतं. जसं की अंडी झाली, चिकन झालं, फिश झालं, ह्याच्यामध्ये क्रिएटिनची कंटेंट हे जास्त असतं. सो ते झालं तर इम्पॉर्टंट आहे. आणि बाकीचे एल-सिट्रुलिन, बीटा ॲलिनिन आणि एल-ग्लुटामिन हे ऑप्शनल आहेत. तुम्ही घेतले तरी नाही चालेल. पण जर तुम्ही ॲडव्हान्स असाल तर मी तर नक्की रिकमेंड करेन. कारण की मी घेतोय. मला झाले 2 वर्ष झाले मी हे यूज करतोय. याने खूप मला छान रिझल्ट भेटत आहेत. आणि सप्लिमेंट जर प्रोटीन तुम्ही प्रोटीन हे काही नेसेसरी नाही आहे. तर तुमचा डायट जर नीट नसेल, समजा तुम्ही कॉर्पोरेटने जॉब करताय, तुमच्याकडे वेळ नाही आहे स्वतःचं जेवण बनवण्यासाठी, काही आमलेटसुद्धा बनवायला तुमच्याकडे वेळ नसेल, तर तुम्ही दिवसानं 2 स्कूप घेऊ शकता, 1 स्कूप घेऊ शकता. हे एकदम म्हणजे हे नॉर्मल आहे. म्हणजे की तुम्हाला वाटलंच तर घेऊ शकता. अदरवाईज तुमचा डायट फाईन आहे. तुम्ही रोज अंडी खाताय, चिकन खाताय, सोया चंक्स खाताय, तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर सोया चंक्स मस्ट आहे. हे तुम्हाला खाणंच आहे.